राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, जर तुम्हाला किती जुना दमा असेल आणि छातीमध्ये वारंवार कफ होत असेल ना, तर मी दम्यावरती आणि छातीतील कफासाठी आयुर्वेदिक रामबाण उपाय सांगणार आहे. आणि मंडळी, हा नैसर्गिक आयुर्वेदिक रामबाण उपाय असणार आहे आणि उपाय पण इतका जालम असणार आहे ना. ह्या उपायाची सर्वजण माहिती देतात, पण प्रत्यक्ष कुणी करून दाखवत नाही. पांढऱ्या रुईचं झाड, निसर्गामध्ये रुईचे जेवढे झाडं आहेत ना, ते समप्रमाणात असतात, त्यांचे गुणधर्म पण समप्रमाणात असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या वनस्पतीचे अर्थातच रुईच्या झाडाचे पांढरे पांढरे फुलं आपल्याला तोडून घ्यायचे आहे. बघू शकता निसर्गामध्ये किती छोटंसं झाड आहे. मंडळी, हे रुईचं झाड आहे ना, आणि हे रुईचे पानं आहेत ना, ह्या पानाचा उपयोग आपल्या तोंडासाठी भरपूर होतो बरं का. जर आपले दात वारंवार ढिल्ले होत असतील, हिरड्यातून रक्त निघत असेल, हिरड्या ठणकत असतील किंवा दात ठणकत असतील, तर तुम्ही हे पान घ्यायचं, स्वच्छ धुवायचं, ह्या पानातला चिक निघून द्यायचा आणि हे पान फक्त चावायचं आहे आणि आपल्याला हे पान चवून थुकायचं आहे. रस पोटात जाऊन नाही द्यायचा आणि थोडाफार जरी गेला तरी त्याला काही अडचण नाही. पण तुमचे दात दुखी असू द्या, दाढ दुखी असू द्या, कायमची दूर होणार, दातातील कीडसुद्धा मरून जाणार. आणि दुसरे पण एक फायदे असे आहेत, ह्या पानाचा जर 2 थेंब चिक घेतला आणि कुठं जर काटा घुसलेला असन, काच घुसलेली असन आणि तिथं जर 2 थेंब जर टाकले, तर आपली काच किंवा पायातला काटा एका रात्रीमध्ये बाहेर पडतो. तर चला आपण फुलं घेऊया. आपण काय करूया, हे उमललेले फुलं तोडून घेऊया असे, आणि छोटे छोटे फुलं झाडालाच ठेवूया. निसर्गामधलं झाड तुम्हाला भरपूर असं आवडलं असेल. मला तर खूप प्रसन्न वाटतं हे झाड बघितलं. आणि आज शनिवार पण आहे. आपण शनिवारी हनुमंतरायाला हे फुलं वाहत असतो. म्हणजे हनुमंतरायाचा निवास आहे या वनस्पतीमध्ये. जसं की बेल झाड हे महादेवाचं फळ आहे ना, तसं सुद्धा हे फुलं आहे ना, मारुतीरायाचं फुलं आहे. आपण दर शनिवारी बघा ह्या फुलाची माळ घालतात. हे फुलं आपल्या हनुमंतरायाला वाहतात. जे बजरंग बली तोड दे दुश्मन की नली. आणि भरपूर जण ह्या वनस्पतीला आहे ना विषारी मानतात. मंडळी, मी तुमचे गैरसमज दूर करण्यासाठी हे व्हिडिओ बनवत असतो. मला तरी वाटतं कुठल्याही वनस्पतीला लोकांनी नाव नाही ठेवले पाहिजे, विषारीसुद्धा नाही समजलं पाहिजे. ह्या वनस्पतीच्या जवळ जायला लोक घाबरतात, पण ह्या वनस्पतीच्या पानाचा फुलाचा मी नित्यनियमाने वापर करत असतो. आपल्या शरीरासाठी, आपल्या छातीसाठी, आपल्या खोकल्यासाठी आणि आपल्या दम्यासाठी. तर चला व्यवस्थित फुलं तोडून घेऊ सगळे. आता मी भरपूर अशी फुलं घेतलेले आहेत. मी तुम्हाला झाडापाशी सांगायचं विसरलो की भरपूर जणांचा समज आहे की ह्या वनस्पतीचा जर चिक आपल्या डोळ्यामध्ये उडाला तर आपण आंधळ होतो. आंधळ वगैरे काही होत नाही, पण काळजी काय घ्यायची, जर ह्या फुलाचा पानाचा चिक जर आपल्या डोळ्यात उडला तर एक 5 मिनिटात किंवा 2 मिनिटात आपल्याला लगेच आपला डोळा स्वच्छ धुवायचा आहे. म्हणजे डोळ्याला इजा होणार नाही, डोळ्याला आलसर होणार नाही किंवा डोळा आंधळा होणार नाही. हे फुलं दम्याला लय भारी येतं. आणि आपल्या छातीत कफ झाला, छातीत कफ झाला, दम लागत असला, त्यासाठी हे फुलं काय करायचे, तुपात तळायचे. हे जुन्या पद्धतीने आहे ना, दम लागला का हे मधात भिजवून खायचे फुलं. हे जे रुईचे पानं आहे ना, जर आपल्या लहान बाळांच्या छातीवर किंवा आपल्या छातीवर जर 2 पानं ठेवले तर छातीतला कफ चक्क 2 दिवसात नाहीसा होतो. गरम करून ठेवायचे मात्र. आम्ही भरपूर वेळा करत असतो. अगदी 2च दिवसात फरक पडतो. आपल्याला असू द्या, मोठ्या लहान बाळांना असू द्या, वयस्कर म्हाताऱ्या माणसांना असू द्या, नाही काही. हा, या फुलाचा दुसरा उपयोग कसा आहे, त्याला वाळायचं, हे फुलं वाळून द्यायचे, वाळून द्यायचे, एकदम कडक वाळवायचे ना, वाळवायचे, कुटायचे, पावडर करायची ना वाळून त्याची, आणि पावडर मधात चाटून खायची ना. मधात चाटून खायची. मग पाण्यात वगैरे नाही प्यायची, नाही, फक्त मधामध्ये मधात चाटून खायची ती. अर्धा चमचा पावडर घ्या, हातावर टाका, अर्धा चमचा मध घ्या, बरोबर ना. ती एकत्र करा आणि असं एकजीव करा आणि बोटाने किंवा जिभीच्या साहाय्याने आपल्याला चाटून खायचं ते. असं जर तुम्ही फक्त 1 महिना जर केलं, हे रेग्युलर नाही, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसं करा. सकाळी करा, संध्याकाळी करा. हा उपाय 1 महिन्यामध्ये तुमचा कसाही दमा असला ना आणि छातीमध्ये प्रचंड जर कफ असेल तर तो कायमचा निघून जाईल. 1 महिन्याच्या नंतर दमा बरा होईल आणि कफ जर असेल ना, अगदी 3 दिवसात बरा होतो ना. हा, कप पडून जातो त्याने. तर इतके मोठे फायदे ह्या रुईच्या फुलाचे आहेत. तर चला, मी हे थोडे फुलं सुकून घेतो. आपण लोखंडाची कढई चुलीवर ठेवून घेऊ. मंडळी, बघू शकता फुलं कसे तळले आहेत. काय तुम्ही दुकानातले बटाटा चिप्स खाता त्यापेक्षा 3 पट अशी सुंदर फुलं लागतात हे खाण्यासाठी. असा काय छान सुगंध आलाय ना, कुरडया भजे तळल्यासारखा. आपल्याला याच्यापासून आजार बरा करायचा आहे. हो, आणि आपल्याला कढईमध्ये असे सगळे फुलं नाही टाकून घ्यायचे, फक्त 5-5, 10-10 फुलं टाकायचे आहे.
म्हणजे तळतेत ते. म्हणजे व्यवस्थित तळते. आई, ज्या तुपात आपण फुलं तळले त्याची पावडर करायला जमती ना? जमते ना. बघू शकता आपण सगळे फुलं तळून घेतली. आपण असा मध एका वाटीत काढून घेत आहोत. मंडळी, एवढे फुलं घेतले आहेत आपण आणि हा घेतलेला आहे मध. आता हे फुलं काय करायचे आहे आपल्याला, हे अशा एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्या डब्यामध्ये आपल्याला मध टाकायचं आहे. तर आपल्याकडे काय असतं, एवढ्या संख्येमध्ये मध नसतो ना, त्याच्यामुळं काय करायचं, आपण मध थोडा घेऊन यायचा आणि हे फुलं रोज सकाळी सकाळी काय करायचं, 3 फुलं आहे ना ह्या मधामध्ये व्यवस्थित भिजू घालायची. आता बघू शकता मी 3 फुलं घेतलेले आहेत. ह्या मधामध्ये चांगले असे मिक्स करायचे आहेत आणि साधारण आपल्याला 15 ते 20 मिनटं भिजू ठेवायचे आहे ह्या मधामध्ये. तुम्ही 2 तास ठेवू शकता, 3 तास ठेवू शकता. आता हे असे फुलं भिजले व्यवस्थित. आता याचा उपयोग कसा करायचा आहे ना, मी तुम्हाला सांगतो. आता हे जर फुलं मधामध्ये चांगले भिजले ना, आपल्याला रोज सकाळी हे 3 फुलं खायचे आहेत. आई, फुलाची चव एकच नंबर हा. छान लागत. खूपच छान फुलाची चव. मधात भिजत घालून ठेवल्या ना, रोज सकाळी 3 फुलं घ्यायचे, 4 फुलं घ्यायचे बरोबर आहे आणि अनुष्या पोटी सगळे खाऊन घ्यायचे. ते असे एक सलग महिना 15 दिवस करायचं. ना. आई, मी परत 3 फुलं भिजवतो आणि खातो. हा, हा, तू कधी खाशील नंतर? दे ना मला त्या वाटीत. पहिले 3 आणि आताची 3 अशी 6 फुलं खाणार आहे मी. आई, कसा कसा प्रयोग करायचा आहे सांग बरं आपल्या प्रेक्षकांना. आता हे असा डबा घ्यायचा एक. हम्म. डबा घ्यायचा, त्या डब्यात मध ठेवायचा आणि मधात ते फुलं भिजत घालायचे. हा हा हा. ते तसेच भिजत राहून द्यायचे. हा, मधात ठेवले तरी जमतात नाही का? मधातच ठेवायचे, म्हणजे ते असे फुगत येत, मध पेत येत. आणि नंतर आपल्याला सकाळी सकाळी उठून खात जायचे. ते 8 दिवस जाऊ, 4 दिवस जाऊ, 5 दिवस जाऊ, किती दिवस जाऊ, तेवढे दिवस त्याच्यात भिजत राहून द्यायचे आणि खायचे. आपला कसला दमा असला ना त्याने गायब होतो. तुम्हाला दम्याला गोळ्या औषधांनी फरक पडत नाही ना, या फुलाचा उपयोग करायचा आपण. का गाई, हे जे फुलं आहे, रुईचं झाड आहे, ह्या पानाचा फुलाचा उपयोग नेमका आपल्याला कसा करायचा आहे हे नेमकं तुला कोणी सांगितलं होतं? माझ्या आजोबा सासऱ्यांनी सांगितलं होतं, माझ्या आजोबांनी सांगितलं होतं. हा हा. माझ्या आजोबाला दमा होता ना, अच्छा अच्छा अच्छा. त्यांनी हे करीत होते ना ते, हा हा हा. म्हणून त्यांनी मला सांगितलेलं आहे. वा वा वा. मंडळी बघू शकता, हे असतात आईवडिलांचे अनुभव, हे असतात गावाकडील माणसांचे अनुभव. जेवढे जुने माणसं ना तेवढे त्यांचे जुने अनुभव असतात. जुनं ते सोनं म्हटलं माझ्या जातं. आजोबांनी कधी गोळी नाही खाल्ली. हा, दम्यासाठी. दम्यासाठी हेच खायचे. तेव्हा आई दवाखाना नसेल आहे ना? दवाखाने नव्हते एवढे म्हणा, पण उचित होते ना. पण आमच्या आजोबां ते दवाखान्यात जातच नसे, हेच करायचे. म्हणजे तुमच्या काळात सगळे हेच आमच्या काळात हेच सगळं होतं त्यांच्या. गुडघे दुखीसाठी सराट्याची भाजी वगैरे आणि दम्यासाठी आपलं हे. हे दम्यासाठी. मंडळी, आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करतो आजच्या व्हिडिओमधून, खरंच तुमच्या छातीत कफ असू द्या, सांधिवाताच्या समस्या असू द्या, आज मी तुम्हाला फक्त दम्यासाठी आणि छातीतील कफासाठी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. पण ह्या फुलाचे आणि ह्या रुईच्या झाडाचे आपल्या शरीरासाठी अजूक पण हजारो लय फायदे आहेत आहेत. त्याचे. बरोबर नाही? लय फायदे सगळ्या आहेत. गोष्टीचे फायदे आहेत त्याचे, लय नाही का? फायदे आहेत त्याचे. तर मंडळी, तुम्ही ह्या फुलाचा आणि रुईच्या पानाचा नक्कीच उपयोग करा आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरांचाही भरपूर असा फायदा होईल. तुम्ही जर आपल्या गावची चव या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या माहितीमध्ये भेटूया, ते पण आयुर्वेदिक. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद. आई, हे घेऊ का डब्यात भरून आता? हा, डब्यात भरून ठेव आपल्याला. बरं बरं.